हाय हॅलो नमस्ते. अतिशय सोप्या पद्धतीची आणि झटपट होणारी अशी भाजी आणि डब्यालाही देता येण्यासारखी सुकी भाजी कशी करायची ते पाहूया. मी ही भाजी कांद्यात परतून घेणार आहे. इथे सेपरेट भाजून घेणार नाही आहे. तर प्रथम कढईत छोटी पाऊण वाटी तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून मऊ होईस्तोपर्यंत परतून घ्यायचे आहे. कांदा मऊ झाला पाहिजे, थोडा लालसर झाला पाहिजे. त्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ, पाव चमचा साखर टाकून परतून घेणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा गरम मसाला टाकून परत एकदा परतून घ्यायचे आहे. त्यानंतर निवडून धुतलेली भाजी टाकणार आहे. कांदा मऊ झाला पाहिजे. कांदा लालसर झालेला आहे. गवारी, धुतलेली गवारी त्या कांद्यात टाकून परतून घेणार आहे. अशी ही भाजी खूप छान होते. काहीजण सेपरेट अशी ही गवारी परतून घेतात, पण मी इथे कांद्यातच परतून घेणार आहे. चांगली परतून झाली की नाही, गवारी काळसर होत नाही, छान हिरवीगारच राहते. अशी हिरवीगार दिसते. त्यानंतर पाऊण वाटी तिखट, कांदा लसणाचे तिखट टाकून परतून घ्यायचं आहे. तेलात तिखट परतले गेले पाहिजे. 2 चमचे दाण्याचा कूट परतून झाल्यानंतर 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी एक टिप्स सांगणार आहे. गवारी शिजताना पूर्ण झाकण लावायचं नाही आहे. पूर्ण झाकण लावल्यामुळे गवारी शिजल्यानंतर काळपट दिसू लागते. अर्धवट झाकण उघडे ठेवून गवारी शिजवून घ्यायचं आहे. मी गवारीत उलातनं ठेवून अर्धवट झाकण उघडं ठेवलेलं आहे. त्यामुळे गवारी हिरवीगार दिसू लागते. गवारी हिरवीगार अशी झालेली आहे. 5 ते 10 मिनटात गवारी शिजते. अशा प्रकारे तयार झाली गवारी. तुम्हीही करून बघा. धन्यवाद.